नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। कल्याणशीळ रोडवर सकाळपासून ट्रॅफिक जाम। कल्याणशीळ रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते। कल्याणशीळ रोडच्या रुंदीकरणाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। त्यातच या रस्त्यावर आता मेट्रोचं काम देखील हाती घेण्यात आलं आहे। MMRDA, SSRDC, MSEB आणि वाहतूक पोलीस यांच्यात समन्वय नसल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे। आज सकाळी मेट्रोने बॅरिकेडिंग केल्याने मानपाडा रोड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। या वाहतूक कोंडीचा फटका आजूबाजूच्या शाळांना देखील बसलेला आहे। याच परिसरातील विद्यानिकेतन शाळेने दुपारच्या सत्रातील 5वी ते 8वी लगत वर्गातील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे। त्यामुळे आता या वाहतूक कोंडीचा फटका शालेय विद्यार्थ्यांना देखील बसला आहे। सकाळपासून वाहतूक कोंडी होते, परिसरातील शाळांना देखील सुट्टी देण्यात आल्याचा मेसेज व्हायरल झाला। मानपाडा जंक्शनवर मेट्रोने रात्री न विचारता अर्धा मानपाडा जंक्शनवर बॅरिकेडिंग केलं होतं। ते आपण सकाळी JCBच्या साहाय्याने बाजूला केलं। त्याच्यात तो जो बॅकलॉग क्रिएट झाला होता त्या बॅकलॉग आपण क्लिअर करत आहोत आणि अजून 1 तासाभरानंतर पूर्ण बॅकलॉग क्लिअर राहील आणि जशी कालपासून जशी ट्रॅफिक राहील तसं सिच्युएशन राहील। माझे सगळे अधिकारी ACP साबळे असतील, PI सांडबोर असतील आणि तिथे कनिष्ठ अधिकारी आहेत आणि आमचा स्टाफ आहे, इतर स्टाफ आहे, तो सगळा रोडवर आहे। सगळ्यांना या ट्रॅफिकमधनं बाहेर काढतो। मेट्रोला याबाबत काही आपण नोटीस वगैरे आता व्हिजिट रिपोर्ट करून त्यांना नोटीस पाठवतोय मी। सर, या रोडवर रोज ट्रॅफिक जाम होते, याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना भेटतो। परीक्षा याच्यातला आता 2-3 गोष्टी आहेत। एक तर हा MSRDCचा रस्ता होता, त्याच्यावर MMRDA काम करत आहे। आत्ताच बोरले म्हणून इंजिनियर आहे, त्यांच्याशी बोललो। आता काही लोकांनी आपण जिथं रोड वायडिंग करायला जातोय मेट्रोच्या त्यांना सांगून, तर त्या ठिकाणी कंपेन्सेशनचा विषय आहे। लोकांना कंपेन्सेशन इथं मिळालेलं नाही, त्याच्यामुळे जिथं प्रायव्हेट लँड आहे जे अजून अधिग्रहित केलेलं नाही तिथे लोक काम करून देत नाही आहेत। तोही एक मोठा विषय आहे, त्याच्यामुळं आपण कंजेशन फेस करत आहोत। जर दोन्ही यांनी जे गव्हर्नमेंटकडनं त्यांना कंपेन्सेशन मिळालं तर आपल्याला पटकन रस्ता क्लिअर मिळेल हा आणि रोड वाईड करून मिळेल। याच्यात मेजर MSEBचे आहेत पोल्स, जे की MSEB काढत नाही, त्याच्यामुळं किंवा शिफ्टही करत नाही आहे। जागा त्यांना अवेलेबल करून दिलेली जागा असूनही ते पूर्ण निगेटिव्ह असतात की आम्ही शिफ्ट करणार नाही, आमच्याकडे पैसे नाही। ह्या जो त्यांचा जो अप्रोच आहे तो एकदम निगेटिव्ह अप्रोच आहे MSEBचा किंवा MSDCLचा, तोही ह्या रोडसाठी फटका देत आहोत। त्यांच्याशी बोलणं केलं आहे का आपण? बोलणं केलं आहे, त्यांचा अप्रोच निगेटिव्ह असतो, आमच्याकडे पैसे नाही, आम्ही शिफ्ट करू शकत नाही। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक करा, Instaला फॉलो करा।